पर्यावरणासाठी घातक असलेल्या जलपर्णीच्या विळख्यातून अंबाझरी तलाव मुक्त करण्यात मनपाला यश आलेलं आहे। जलपर्णी अंबाझरी तलावावर पसरली होती। यावर महापौर नीता ठाकरे आणि मनपा आयुक्त विपिन इटनकर यांनी मिशन मोडवर काम केलं। नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून जलपर्णी निर्मूलनाची मोहीम राबवली। वीड हार्वेस्टरनं तलावाच्या मध्यभागी असलेल्या जलपर्णीला काठावर आणणं शक्य झालं। जवळपास 3 महिन्यांपासून ही मोहीम सातत्यानं सुरू होती। पर्यावरणासाठी घातक ठरलेल्या जलपर्णीच्या विळख्यात सापडलेला अंबाझरी तलाव आता मुक्तीच्या मार्गावर आहे। आपण बघू शकता की मागील 3 महिन्यापासून जर बघितलं असेल तर हा अंबाझरी तलाव जे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते जलपर्णी होती आणि याचा त्रास जे आहे ते नागपूरकरांना जे आहे ते भोगावं लागत होता। मात्र 3 महिन्यामध्ये जे आहे ते महानगरपालिका प्रशासनाने जे आहे ते कंबर कसली आणि संपूर्ण तलाव जो आहे तो संपूर्ण इथं साफ करण्यात आला। आपण बघू शकता की हा संपूर्ण तलाव एका अर्थाने ऐतिहासिक तलाव आहे आणि या संपूर्ण तलावाचे जे पाणी आहे ते नागपूरकरांना मिळत असते। आपण बघितलं असेल तर जलपर्णीच्या विळख्यात आणि त्यासाठी पर्यावरणासाठी सोबतच नागपूरकरांना याचा जे आहे ते धोका होता। या संपूर्ण महानगरपालिका प्रशासनाने जे आहे ते नवीन तंत्रज्ञानाद्वारे जे आहे ते संपूर्ण आधुनिक पद्धतीने वीड हार्वेस्टरचा वापर करण्यात आला आणि या यंत्रणेद्वारे जे आहे ते मध्यभागातील जलपर्णी काठावर आणून हटवणे शक्य झालेले आहे। आणि आपण बघू शकता की एक पर्णी मुक्त असा संकल्प जे आहे ते महानगरपालिका प्रशासनाने घेतलेला आहे। एकूणच जर बघितलं असेल तर नागपूर शहरात मोठे जे आहेत ते तलाव आहे त्यापैकी सर्वात मोठा आणि ऐतिहासिक तलाव जे अंबाझरी तलाव आहे, शुक्रवारी तलाव असे छोटे मोठे जे आहेत ते तलाव आहेत त्या ठिकाणी सुद्धा जलपर्णीच्या विळखा अजूनही आणि ते सुद्धा साफ करण्याचा संकल्प जे आहे ते नागपूर महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू आहे। ज्या पद्धतीनं अंबाझरी तलाव एका अर्थानं साफ झाला त्याच पद्धतीनं आता अनेक तलाव सुद्धा साफ करण्याच्या एका अर्थानं प्रयत्न महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।